वचन दिले तो मला मालिकेचा आजचा 25 एप्रिलचा भाग इतका जबरदस्त मस्त आहे ना प्रेक्षकांनो. तर सुरुवातीला शौर्य ऊर्जासोबत सगळ्या गोष्टी क्लिअर करतो की अर्पिताशी त्याला लग्न करायचं नाही आहे आणि अर्पिताला त्याने आधीच सांगून टाकलं आहे की त्याला फक्त ऊर्जाशी लग्न करायचं आहे. त्यात आजीने सुद्धा खूप पोटतिडकीने पूर्वाची समजूत घालून सगळ्या गोष्टी क्लिअर केल्यात, म्हणजे सगळे गैरसमज मिटले आहेत आता. ऊर्जाने सुद्धा लग्नाला होकार दिलाय आणि पूर्वाने त्या दोघांचं नातं ॲक्सेप्ट केलं आहे. खरं तर शौर्य ऊर्जाचं लग्न होऊ नये यासाठी हर्षवर्धन विजयाने ठोस पावलं उचलले आता. आता अर्पितासोबत ताबडतोब लग्न करायचा निर्णय घेतला आहे. पण त्या आधीच कुमुदिनी आजीने असा काही डाव साधलाय ना की ऊर्जासोबत शौर्याचं लग्नच ठरवून मोकळी झाली ती. आणि ती बातमी हर्षवर्धनपर्यंत पोहोचता क्षणी हर्षवर्धनने शौर्याला ताकीद दिली आहे की जर त्याने ऊर्जाशी लग्न केलं तर तो त्याच्याशी असलेले सगळे संबंध तोडेल. पण हर्षवर्धनची अट डावलून स्वतः शौर्याने ऊर्जाचा हात हातात घेऊन आयुष्यभर शेवटच्या श्वासापर्यंत सोबत राहण्याचं वचन दिले. पण आता हे सगळं नक्की घडतंय तरी कसं ते बघूयात. त्यासाठी आजचा भाग ही व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा प्रेक्षकांनो. शौर्य ऊर्जाचे सगळे गैरसमज दूर करतो. ऊर्जाला तो सांगून टाकतो की अर्पितासोबतचं लग्न मी नाही, माझ्या डॅडने ठरवलं होतं आणि त्यावेळी मला ते मुळात पटलंच नव्हतं. मनात नसताना कमिटमेंट देणारा माणूस मी नाही आहे ऊर्जा. माझं फक्त तुझ्यावरती प्रेम आहे. तुला माहिती आहे, मी ज्या दिवशी तुला पाहिलं होतं ना त्याच दिवशी मी तुझ्या प्रेमात पडलो होतो आणि तेव्हाच मी ठरवलं होतं लग्न करेल तर फक्त तुझ्याशीच आणि मला फक्त तुझ्याशीच लग्न करायचं आहे. आणि आता मला हेही कळून चुकलं आहे ऊर्जा की तुझंही माझ्यावरती प्रेम आहे. हे बघ ऊर्जा, बस ना यार, आता झाले तितके पुरे झाले आपले हाल. अगं तू तुझेही हाल करून घेऊ नकोस आणि माझेही करू नकोस. शौर्य ऊर्जाच्या उत्तराची वाट पाहत असतो. तो विचारतो की बोल ना ऊर्जा, तू करशील ना माझ्याशी लग्न. ऊर्जा अचानक त्याच्या हातून हात काढून घेते. तोंडातून सकार शब्द काढायला तयार नसते. तेव्हा शौर्य तिला सांगतो की मी बोललोय अर्पिताशी, मी खरं काय ते सांगून टाकले यार तिला. तेव्हा ऊर्जा म्हणते की अरे पण तिचं खूप प्रेम आहे तुझ्यावरती. शौर्य म्हणतो की अगं पण तुझं पण माझ्यावरती आहेस ना. आणि हे बघ, कोणी एका माणसासाठी किंवा मॉम डॅडसाठी मी कुठल्या म्हणजे मी प्रेम करतो त्याच्यावरती, त्याच्यासोबत मी खोटं नाही वागू शकत. त्यामुळे जे काही होतं ते मी अर्पिताला सांगून टाकलंय. ऊर्जा तिचा विचार करते. खूप वाईट वाटलं असेल ना तिला. शौर्य म्हणतो की वाईट वाटलं असेलच की. अगं पण आयुष्यभर खोटं वागण्यापेक्षा थोडासा त्रास आत्ताच झालेला बरा आहे ना. बोल ना ऊर्जा, तू सांग ना, तुझं प्रेम आहे ना माझ्यावरती. शौर्य इतकं पोटतिडकीने बोलत असतो ना, तो तिला कळ घालत असतो, रिक्वेस्ट करत असतो. तेव्हा ऊर्जाही सांगून टाकते की हो आहे, तुझ्यावर खूप प्रेम आहे. शौर्य खुश होऊन म्हणतो की झालं तर मग. तो हात पुढे करतो. तेव्हा ऊर्जा गप्पच होते. शौर्य विचारतो की काय झालंय. ऊर्जा सांगते की आपलं कितीही प्रेम असलं ना तरी आपल्यामध्ये एक प्रॉब्लेम आहेच. तेव्हा शौर्याला कळून चुकतं. तो विचारतो की काय. मी हर्षवर्धन जहागीरदारचा मुलगा आहे हेच ना. त्याचवेळी ऊर्जा तोंड फिरवते. शौर्य तिला रिक्वेस्ट करतो की ऊर्जा, तू आयुष्यभर फक्त शौर्य म्हणून माझ्याकडे बघू शकत नाही का. इकडे आजीने सुद्धा पूर्वाची भेट घेतलेली असते. सगळे गैरसमज तीही दूर करते. अगं अर्पितासोबत शौर्याला लग्न कधी करायचंच नव्हतं. तेव्हा पूर्वा विचारते की म्हणजे शौर्याच्या आयुष्यात अर्पिताशिवाय दुसरी कुठलीच मुलगी नाही आहे. तेव्हा आजी धक्क्याने विचारते की दुसरी मुलगी पण का असेल. शौर्याच्या आयुष्यात आता जर तो कोणत्या मुलीचा विचार करत असेल ना तर ती फक्त आणि फक्त ऊर्जा आहे. पूर्वा, अगं हे बघ, शौर्य खूप चांगला मुलगा आहे अगं. म्हणजे तो सध्या तरी हर्षवर्धनचा मुलगा आहे, ही गोष्ट तू प्लीज थोडा वेळ बाजूला ठेव आणि त्याच्याकडे फक्त शौर्य म्हणून बघ. पूर्वा, आपण कोणाच्या पोटी जन्माला येतो ते तर आपल्या हातात नसतं ना. पण शौर्य शौर्य खूप गुणी मुलगा आहे, खूप चांगला, खूप संस्कारी मुलगा आहे. पूर्वा आणि ऊर्जासुद्धा अत्यंत चांगली आणि गुणी मुलगी आहे. आता हे वैमनस्य
आपण संपवायला नको आहे का? आजी इतकं पोटतिडकीने समजावत असते. पूर्वा विचारते की पण तुमच्या घरातल्यांना ते चालेल? नाही म्हणजे तिथे तर साधं ऊर्जाचं नावही घेतलेलं त्या लोकांना आवडत नसणार आहे. तेव्हा आजी पूर्वाला समजावते की पूर्वा, अगं ते फक्त एका केसपुरतं गं. आपण व्यवसाय आणि मुलांचं आयुष्य ह्या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या दृष्टीने पाहू शकत नाही का? तरीही पूर्वाचं मन मानायला तयारच नसतं. पूर्वा म्हणते की पण ऊर्जा तिथे सुखरूप राहील? तेव्हा आजी म्हणते, अगं पण आदित्य आणि दिव्याचं लग्न झालंच होतं ना? अगं त्यांनी तर कोणाला न सांगता लग्न केलं होतं. तरीसुद्धा आम्ही प्रेमाने दिव्याला त्या घरात ॲक्सेप्ट केलं की नाही? हां, विजयाची थोडी चिडचिड होते तिच्या बाबतीत. अगं पण पूर्वा, जहागीरदारांच्या सुनेला जे आणि जसं हवं सगळं तसं दिव्याला मिळतं तिथे. आणि आता ऊर्जाला तर मी स्वतःहून मागणी घालते अगं. मग हा विचार कर की मी तर ऊर्जाला किती सुखात आणि किती लाडाने ठेवेल त्या घरात. इकडे शौर्य ऊर्जाला म्हणतो, ती पूर्वा काकूसमोर तुझं उत्तर नक्की काय होतं ते मला चांगलंच माहिती आहे. तुझं उत्तर होच होतं. आणि तो अचानक ऊर्जाचा हात पकडतो. तिला इतकी गळ घालत असतो की हे बघ, ह्या एका कारणासाठी प्लीज ऊर्जा, तू मला तुझ्या आयुष्यातून काढून तर नाही ना टाकणार आहे? मला खूप भीती वाटते अगं. त्यावेळी ऊर्जा एका गोष्टीची क्लॅरिटी देते शौर्यला. ती सांगते की शौर्य, अरे मलाही तुझ्यासोबत आयुष्य घालवायचं आहे, पण तू हा विचार का करत नाही आहेस? म्हणजे तू हर्षवर्धन जहागीरदारचा मुलगा आहे. समजा आपलं लग्न जरी झालं, मी तुझ्या घरी जरी आले राहायला, तरी पदोपदी मला एकच गोष्ट जाणवेल शौर्य, की फक्त या माणसांमुळे माझ्या बाबांचा जीव गेलाय. सांग ना शौर्य, हे सगळं कसं विसरणार आहे मी? तेव्हा शौर्य तिला म्हणतो, पण विसरण्याचा प्रयत्न करूच शकतेस ना ऊर्जा? आता मात्र ऊर्जा त्याला एक सवाल करते की जो शौर्याच्या काळजाला भिडतो. आणि हीच परिस्थिती जर उलट असती तर? माझ्या बाबांमुळे जर तुझ्या बाबांसोबत काही झालं असतं तर? सांग ना शौर्य, हे सगळं विसरला असतास तू? शौर्य, या सगळ्या गोष्टी मी कशी विसरणार आहे? जेव्हा जेव्हा मी तुझ्या घरी तुझ्या बाबांना बघेल ना, त्यावेळेला मला फक्त एवढंच आठवणार आहे की मी माझं अख्खं बालपण माझ्या बाबांच्या आठवणीत काढलं आहे. तुझ्या बाबांमुळे माझ्या आईला तिचं आयुष्य एकटेपणात घालवावं लागलं आहे. लहानपणापासून आम्हाला आमच्या बाबांची मायाच मिळालेली नाही आहे शौर्य. सगळं सगळं मला आठवत राहील. मग सांग ना शौर्य, तुझ्या घरात येऊन जर मला हे सगळं आठवणार असेल तर तिथे कशी राहणार आहे मी? आता मात्र शौर्याकडे ऊर्जाच्या प्रश्नाचं उत्तरच नसतं. मूग गिळून गप्प असतो तो. पूर्वाला आजी विचारते, पण पूर्वा इतकी अस्वस्थ होते. ती विचारते की पण नाही नाही, ज्या घरात माझ्या मुलीचं नावही घेतलेलं आवडत नाही त्या घरात मुळात मी माझ्या मुलीला पाठवूच कसं? कारण मुलीचं लग्न हे फक्त त्या मुलाशी नाही, तर ती त्या अख्ख्या कुटुंबाशी जोडली गेली जाते. आणि ती लोक ऊर्जाचा स्वीकार कधीच करणार नाहीत. तेव्हा आजी म्हणते की पूर्वा, तू असा विचार का करत नाहीस? अगं उलट 10 दिवसात ऊर्जाला ती लोक ॲक्सेप्टसुद्धा करतील. अगं धडधडीत जर सगळं चांगलंच दिसतंय समोर, तर ती लोक मग ऊर्जाला का नाकारतील? तेव्हा पूर्वा विचारते की आणि स्वीकारलंच नाही तर? तेव्हा आजी ऊर्जा कसलाही त्रास होऊ न देण्याचं वचन देते. पूर्वाला ती सांगते, मला फक्त 1 महिन्याचा वेळ दे. जर का मला असं जाणवलं की ऊर्जाला आमच्या घरात त्रास होतोय, तर मी स्वतः त्या दोघांना एक वेगळं घर देऊन तिथे ठेवेन. कारण मुळात शौर्य आणि ऊर्जाचं सहजीवन जास्त महत्त्वाचं आहे. पूर्वा आता संभ्रमात पडते आणि ती जाऊन यशवंतच्या फोटोकडे पाहत असतानाच आजी तिथे येते आणि पूर्वाची समजूत घालते की पूर्वा, अगं भूतकाळाला किती कवटाळून बसावं याच्याही काही मर्यादा असतात. मान्य आहे की हर्षवर्धनकडून चूक झाली आणि ती सल अजूनही तुझ्या मनात आहे. ती चूक तर मी कधीच भरून काढू शकत नाही, पण मी हर्षवर्धनच्या वतीने तुझी माफी मागते. हवं तर तुझ्या पायाही पडते. अगं, जी चूक तुझ्या आयुष्यात घडली आहे ना, ती कधीही भरून निघू शकत नाही आहे. पण
पूर्वा, माझ्यासाठी फक्त आपल्या मुलांचं सुखी आयुष्य जास्त महत्त्वाचं आहे गं. की इतकं तळमळीने समजावत असते ना आजी. आता पूर्वा मात्र विचारात पडते. इकडे शौर्य ऊर्जाचा हात हातात घेऊन तिला वचन देतो की ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. मी माझ्या घरी परत कधीच जाणार नाही. मला तो बंगला नको, ते वैभव काहीच नको आहे मला. हवं तर मी माझ्या बाबांचं तोंडही कधी बघणार नाही. तेव्हा ऊर्जाला धक्का बसतो. ऊर्जा शौर्याची समजूत घालते की शौर्य, माझ्यासाठी तू तुझं सगळं काही सोडून ये असं म्हणणारच नाही आहे मी. मुळात मी तशी मुलगीच नाही आहे आणि माझ्यासाठी तुला तुझं प्रेम पुन्हा सिद्ध करायची गरज नाही आहे. माझ्या बाबांचा जीव गेला. आता तो कुणामुळे गेला, कसा गेला, त्या सगळ्या गोष्टी बाजूला राहू देत शौर्य. पण तुझे बाबा आहेत आणि बाबांशिवाय जगणं काय असतं हे मी भोगलंय शौर्य. त्यामुळे मी कधीच आयुष्यात तुला नाही म्हणू शकत की तू तुझ्या बाबांपासून वेगळं राहा. मुळात तो विचार कधी माझ्या मनालाही शिवणार नाही आहे. आणि शौर्य, तू मला जेव्हा म्हणत होतास की तू सगळं सोडायला तयार आहे माझ्यासाठी, तुझ्या डोळ्यातला त्रास मी पाहिलाय. इकडे आजी पूर्वाला कळ घालते तेव्हा पूर्वा म्हणते, मुळात प्रश्न फक्त माझा नाही आहे, प्रश्न ऊर्जाचा आहे. तुम्ही येण्यापूर्वी शौर्य इथे आला होता. मी काही प्रश्न त्या दोघांनाही विचारले, पण ज्या पद्धतीने ऊर्जाने मला उत्तरं दिली आहेत ना, मी तर बुचकळ्यात पडले. मला कळतच नाही आहे त्या मुलीला नक्की काय हवं आहे. तेव्हा आजी विचारते की पूर्वा, हे बघ, आपली मुलं इतकी समंजस आहेत ना गं की स्वतःचे हालहाल करतील पण आपल्या शब्दाबाहेर कधीच जाणार नाहीत. म्हणून आपण मोठेपणाने त्यांना एकत्र आणणं जास्त महत्त्वाचं आहे. त्यांना परवानगी देणं जास्त महत्त्वाचं आहे. पुढे आजी पूर्वाला सांगते की ऊर्जाच्या आयुष्यात शौर्यासारखा मुलगा तिला कधी मिळूच शकणार नाही. पूर्वा इतकी सैरभैर झालेली असते. एकीकडे ऊर्जा शौर्यावरती प्रेमच नाही असं सांगते, दुसरीकडे त्याचे विचारही करते. म्हणजे नक्की काय चाललंय तिच्या मनात. इकडे शौर्य, ऊर्जा म्हणते की तू तुझं नाव, तुझं अस्तित्व सगळं काही सोड. म्हणूच शकत नाही मी, कारण ती तुझी खरी ओळख आहे. आणि शौर्य म्हणतो की माझं अस्तित्व तुझ्याशिवाय पूर्ण नाही आहे ऊर्जा. कदाचित तीच गोष्ट बहुतेक तुझ्या आईला समजली असावी, म्हणूनच तर त्यांनी मगाशी आपल्याला इतके प्रश्न विचारले. तेव्हा ऊर्जा शौर्याला सांगते की हे बघ, आईने मगाशी ते तसे प्रश्न विचारले, याचा अर्थ तिची आपल्या लग्नाला परवानगी आहे असं प्लीज काढू नकोस. तेव्हा शौर्य तिला कळ घालतो की प्लीज ऊर्जा, माझा फक्त शौर्य म्हणून एकदा विचार कर आणि मग उत्तर दे. मग काय तो निर्णय घे प्लीज. तेव्हा ऊर्जा म्हणते की ठीक आहे, मला माझ्या आईशी बोलावं लागेल. माझ्या मनाला काय हवं आहे ते मला माहिती आहे, पण अंतिम निर्णय हा माझ्या आईचाच असणार आहे. इकडे कुमुदिनी आजी जी आहे ती पूर्वाच्या उत्तराची वाट पाहत असते. पूर्वा सांगते की तुम्हाला असं वाटतं का की मी माझ्या ऊर्जाच्या सुखाचा विचार केलाच नसेल कधी. जेव्हा तिचे वडील गेले ना, तेव्हा मी ठरवलं होतं की माझ्या दोन्ही मुली आयुष्यभर सुखात राहतील. आई आणि वडिलांचं दोघांचंही प्रेम मी माझ्या मुलींना देईन. हे बघा, तिकडे शौर्य आणि ऊर्जा काय बोलतात मला नाही माहिती, पण मी परस्पर निर्णय नाही घेऊ शकत. मला आधी ऊर्जाला बोलावं लागेल, मग मी तुम्हाला काय ते सांगेन. आदित्य घरी असतो. इकडे आता जहागीरदारांकडे तीर्था येते. आदित्य तीर्थाला कॉफी करायला सांगतो. तीर्था म्हणते की ठीक आहे, मी ना तुझ्यासाठी आणि शौर्यदादासाठी सुद्धा कॉफी बनवेल आणि आपण मस्त एक मूवी बघूयात. तसंही आता शौर्यदादा ना बरा झाला आहे ना. इतक्यातच दिव्या येते आणि दिव्या म्हणते की तीर्था, तुझा प्लॅन ना फेल होणार आहे अगं, कारण शौर्य तर घरात नाहीच आहे. आता घरातल्या सगळ्यांना धक्का बसतो. विजया, हर्षवर्धन येऊन विचारतात की काय, शौर्य या घरातच नाही आहे. तेव्हा दिव्या सांगते की हो, तो केव्हाच बाहेर निघून गेलाय. हर्षवर्धन अख्खं घर डोक्यावरती घेतो. अरे यार, काय चाललंय या घरात. शौर्य कोणाला काहीच न सांगता बाहेर निघून जातो आणि कोणाला पत्ताही नाही आहे. तेव्हा विजया दिव्यालाच ओरडते, अगं पण तू थांबवायला हवं होतंस की नाही. दिव्या म्हणते की घ्या, आता मी जर त्याला मागून टोकलं असतं आणि विचारलं असतं तू बाहेर कुठे जातोयस, तर तुम्ही मलाच ओरडला असतात. मला तर बाई या घरात वागायचं कसं तेच कळत नाही. नाही म्हणजे काही बोलायला गेलं तरी प्रॉब्लेम आणि काही नाही बोललं तरीही प्रॉब्लेम. हर्षवर्धनचा रागाचा पारा चढतो. अरे यार, काय चाललंय काय या घरात.
विजय, तू एक काम कर, जाऊन आईसाहेबांना विचार शौर्य कुठे गेलाय ते, त्यांना नक्की माहिती असेल. तेव्हा दिव्या मुद्दाम म्हणते की सॉरी बाबा, पण आईसाहेब पण नाही आहेत या घरात. काय आहे, शौर्य जेव्हा घराबाहेर पडला त्याच्या 10 मिनिटानंतर त्याही निघून गेल्या. आता मात्र विजयाला वेगळीच भीती वाटते आणि शौर्य आणि आजी दोघे नक्की कुठे गेले असतील याची खुणखुणी हर्षवर्धनला लागतेच लागते. विजया हर्षवर्धनला सांगते की तुम्ही एकदाचं शौर्याला सांगून का टाकत नाहीत की त्याचं लग्न त्या ऊर्जा शिंदेसोबत होऊच शकत नाही. आपल्याला आता पटकन काही करावे लागेल. ताबडतोब आपल्याला शौर्याचं लग्न अर्पिताशी करावंच लागेल. त्यावर हर्षवर्धन म्हणतो की अगदी बरोबर बोलतेस तू. जे काही करायचं ना शौर्याच्या बाबतीत आता ते ताबडतोबच करावं लागेल. विजया म्हणते की ठीक आहे, आता शौर्य जर घरी आला ना तर तुम्ही बोला त्याच्याशी. हर्षवर्धन तिच्यावरतीच नाराज होतो. घरी यायची कशाला वाट बघायची, आत्ता फोन लावून बोलवतो ना त्याला घरी. इतक्यात हर्षवर्धनला शिर्केचा फोन येतो आणि त्याचा बीपीच वाढतो. जेव्हा तो फोन रिसीव करतो तेव्हा आमदार विचारतो की काय वकील साहेब कुठे घरीच का. तेव्हा हर्षवर्धन सांगतो की हो. आमदार विचारतो की बरं वकील साहेब, मला एक सांगा, लई दिवसापासून झालं एक प्रश्न मनातच आहे. आता शौर्यही ठणठणीत बरा झाला आहे तर विचारायला काही हरकत नाही आहे. ते ऊर्जा शिंदे नक्की काय प्रकरण आहे. हर्षवर्धन हक्काबक्का होतो. ऊर्जा शिंदे. तेव्हा विजया त्याला खुणवून फोन स्पीकरला ठेवायला सांगते. त्यावर आमदार हसवाने म्हणतो की वकील साहेब, नाही म्हणजे आम्हाला काही दिसत नाही, आम्हाला काही माहिती नाही किंवा आम्हाला काही कळतच नाही असं समजू नका. ऊर्जा शिंदेला बघितलं आहे आम्ही हॉस्पिटलमध्ये. नाही म्हणजे वकील साहेब, असं तर काही नाही आहे ना की जे आम्हाला माहितीच नाही आहे. हर्षवर्धन सांगतो की नाही तसं काहीच नाही आहे. आमदार म्हणतो की कसं आहे, नसलेलंच बरं आहे. नाही म्हणजे चांगलं आहे ना सगळ्यांसाठीच. बरं आता भेट होईलच लवकर आपली. काय आहे 2-3 दिवसानंतर आता केसची तारीख आहे. तेव्हा विक्रांत सुटेलही आणि मग काय त्यानंतर मग भेटू. मुलांची लग्न सगळं कसं असं स्पष्ट, स्वच्छ आणि सुटसुटीत आहे नाही का. त्यावर हर्षवर्धन म्हणतो की हो, काहीच प्रॉब्लेम नाही आहे आणि तो फोन ठेवूनही देतो. काही वेळानंतर जेव्हा ऊर्जा घरी येते तेव्हा पूर्वा तिच्याकडे जाते. ऊर्जाला ती विचारते की झालं शौर्याशी बोलणं, नक्की काय बोलला तो. ऊर्जा विचारते की आई, मगाशी तू आम्हा दोघांना जे प्रश्न विचारले ते का विचारलेत. पूर्वा विचारते की अच्छा, म्हणजे उत्तर द्यायचं नाही आहे तर प्रश्नाचं, ठीक आहे. तेव्हा ऊर्जा थांबवते की आई, शौर्य मला म्हणाला, म्हणजे त्याने सांगितलंय तसं अर्पिताला की त्याला तिच्याशी लग्न करायचं नाही आहे कारण त्याचं तिच्यावरती प्रेमच नाही आहे आणि त्याने हेही सांगितले की त्याला माझ्याशी लग्न करायचं आहे. तेव्हा पूर्वा आता विचारात पडते. तिला कळून चुकतं की आजी जे म्हणत होती ते सगळं खरं आहे. तर शौर्यने सगळ्या गोष्टी आधीच क्लिअर केल्यात घरच्यांसोबत. इकडे आता जागीरदारांकडे मात्र मोठा तमाशा होणार असतो कारण घरातले सगळे, सर्वात जास्त तर विजया, हर्षवर्धन संतापलेले असतात. आजी येता क्षणी दोघेही तिच्यावरती तुटून पडतात. विचारतात की कुठे गेला होतात तुम्ही. आजी सांगते की मी महत्त्वाच्या कामासाठी गेले होते. हर्षवर्धन विचारतो की शौर्य कुठे. आजी सांगते की मला नाही माहिती, मुळात तो माझ्यासोबत आलाच नव्हता. तेव्हा विजया भडकते, मला तुम्ही सांगा, तुम्ही क्लबमध्ये गेला होतात का. आजी सांगते की नाही. विजया विचारते की मग मला सांगाच आता की तुम्ही नक्की कुठे गेला होतात. आजी सांगून टाकते जे खरं आहे ते. मी शौर्याच्या लग्नाची बोलणी करायला गेले होते ऊर्जाच्या घरी. हर्षवर्धन हसत विचारतो की काय, मग काय झालं, ठरलं का लग्न. इतक्यात शौर्य तडकाफडके आलेला असतो. विजया त्याच्यावरती इतकी चिडते, शौर्य कुठे गेला होतास काहीही न सांगता. शौर्याचंही उत्तर तेच, मग मी एका महत्त्वाच्या कामासाठी बाहेर गेलो होतो. विजया जाब विचारते की ऊर्जाला भेटायला गेला होतास ना. शौर्य खरं सांगून टाकतो, हो, ऊर्जाला भेटायला गेलो होतो. आता घरातल्यांना इतका मोठा धक्का बसलेला असतो. भाग इथेच संपतोय. पुढील भागात बघूयात.
खरा तर ट्विस्ट आत्ता आलाय प्रेक्षकांनो. कारण पुढील भागात आपल्याला बघायला मिळतं की आजी आणि शौर्य ऊर्जाच्या घरी लग्नाचे बोलणे करायला जातात आणि चक्क पूर्वाने त्यांचं नातं ॲक्सेप्ट केलंय. शौर्याला ती विचारते की तू माझ्या ऊर्जाला साथ देशील? तेव्हा शौर्य सांगतो की आयुष्यभर. शौर्याचा हात हातात घेऊन ती विचारते की माझ्या ऊर्जाला सांभाळण्याचं वचन देशील? तेव्हा शौर्य ऊर्जाचा हात हातात घेऊन वचन देतो की शेवटच्या श्वासापर्यंत सोबत असेल. पण आता हर्षवर्धनने शौर्याला धमकवले, म्हणजे त्याने घाबरवण्याचा छोटासा प्रयत्न केला आहे, पण पूर्ण फेल ठरलाय. हर्षवर्धनने शौर्याला सांगितले की जर त्याने ऊर्जाशी लग्न केलं तर त्याच्याशी, त्याच्या घराशी सगळे संबंध संपतील. आणि तरीसुद्धा शौर्याने ऊर्जासोबत लग्नाचं वचन दिलंय. पण आता पद्माच्या केसचा निकाल काय लागेल? आणि सगळ्यात महत्त्वाचं, आता हर्षवर्धन आमदाराच्या विरोधात उभं राहून शौर्य ऊर्जाचं लग्न कसं होतंय? पाहायला मजा येणार आहे प्रेक्षकांनो.